ज्यांनी विलासाला नकार दिला, वंचिताला ज्यांनी स्वाभिमान दिला, ज्यांनी आम्हाला कोणत्याही वादळाशी टक्कर द्यायला शिकवलं, तो देशाचा अमोल हिरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता मी मंचावर स्वाती पावराला आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. स्वाती पावरा. आले किती गेले किती उडून गेले घराला, आले किती गेले किती उडून गेले घराला, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या विमाचं दराला, माझ्या विमाचं दराला. सर्वांनी व्यासपीठावर मान्यवर म्हणजे गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य तरी समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे जाणले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हावं, संघर्ष करा असा संदेश दिला. त्यांनी दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. त्यांनी सामाजिक भेदभाव करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचा जाहीररित्या दहन केला. नाशिकमधील काळामध्ये दीनदलितांसाठी खुले केले. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट वाचक व लेखक होते. त्यांनी मुक्तनायक, बहिष्कृत भारत व समता यांसारखी वृत्तपत्र सुरू करून समाज प्रबोधन केले. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचे कार्य कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके प्रचंड होते. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी ज्ञान तपस्वी युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले.